ज्या सुवर्ण इतिहासाबद्दल आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचलं होतं ते अनुभवायला आम्ही आलो आहोत बदामी येथे. लाल दगडांच्या कुशीत लपलेलं शहर, जिथे प्रत्येक कडा हजारो वर्षांचा इतिहास सांगतात. इथल्या गुफांच्या भिंतीवर फक्त कार्विंग नाही, तर वेळ, राजवंश आणि भावना साठलेल्या आहेत. इथे उभं राहणं म्हणजे इतिहासाशी प्रत्यक्ष भेटणं. चला तर एक्सप्लोर करूया बदामी. मी विवेक. आणि मी सलोनी. वेलकम टू आवर चॅनल सावी टेल्स. इतिहासाला जिवंत करण्याच्या या प्रवासात आम्ही निघालोय 4 ट्रॅव्हलर्स, ज्यामध्ये माझ्यासोबत आहेत ट्रॅव्हलर नंबर 1 मिसेस अमृता खांडेकर, ज्यांना गप्पा मारायला प्रचंड आवडतं. हे आहेत ट्रॅव्हलर नंबर 2 आर्किटेक्ट सूरज खांडेकर, जे की एक आर्टिस्ट सुद्धा आहेत आणि यांना ड्राईव्ह करायला खूप आवडतं. हे आहे ट्रॅव्हलर नंबर 3 आर्किटेक्ट विवेक भगत, जे ट्रॅव्हलर आहेत, सोबत सायकलिस्ट सुद्धा आहेत, पण सध्या ते आपले टूर गाईड आहेत. आणि ही आहे ट्रॅव्हलर नंबर 4 सलोनी, जिला मी प्रेमाने सावी म्हणतो. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या या टूरचं प्लॅनिंग स्वतः सावीने केलं आहे. तसं तर तिला शॉपिंगला खूप आवडतं, पण सध्या ती आमची टूर मॅनेजर आहे. आम्ही उरण टू बदामी हा प्रवास बाय रोड केला, ज्यासाठी आम्हाला लागले 12 तास. डिस्टन्स होतं 560 किलोमीटर. चला तर येत आहे ना आमच्यासोबत बदामी एक्सप्लोर करायला. लेट्स एक्सप्लोर टुगेदर विथ सावी टेल्स. प्रवास हा कधी पडून जाण्यासाठी असतो, तर कधी स्वतःला शोधण्यासाठी असतो. आम्ही आज आलो आहोत चालुक्य साम्राज्याच्या राजधानीमध्ये बदामी येथे, जिथे दगडं श्वास घेतात, मंदिरं बोलत असतात. दक्षिण भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बदामी. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे लोअर शिवालया. ह्या मंदिराची स्थापना साधारणतः 7व्या ते 8व्या शतकात झालेली आहे आणि खरोखरच स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर उभा आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ते आहे अप्पर शिवालया. सध्याच्या घडीला इथे कोणत्याही प्रकारची मूर्तीची स्थापना केलेली नाही आहे, त्यामुळेच इथे कोणत्याही प्रकारची पूजाविधी होत नाही. इथून आपण अगस्त्य सरोवराचं विहंगम दृश्य पाहू शकतो. कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यात वसलेलं हे शहर एकेकाळी वातापी म्हणून ओळखलं जायचं. इथलं अद्भुत स्थापत्य, लेण्यांची भव्यता, मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य हे सर्व मिळून बदामीला एक अनोखा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. इथलं आर्किटेक्चर बघा ना किती. आता आपण आलो आहोत अप्पर शिवालयाला. या मंदिराचं स्थापत्य हे द्राविडियन आर्किटेक्चर म्हणजे द्रविड शैली या शैलीमधलं आहे. ह्या मंदिरावर आपण पाहू शकता काही मूर्ती यांचं कोरीव काम केलेलं आहे, ज्यामध्ये काही नर्तक, संगीतकार किंवा गणेश अशा प्रकारच्या मूर्तींचं कोरीव काम या मंदिरावर आपल्याला पाहायला मिळेल. चला तर पाहूया. या शिवालयास मालेगिट्टी शिवालय असंही म्हटलं जातं. इथे आपण बघू शकता, इथे जाळीदार खिडक्या तयार केल्या आहेत, जेणेकरून सूर्यप्रकाश इझिली याच्या आतमध्ये जाऊ शकतं. बदामीचा लालसर टेकड्यांचा प्रदेश अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या या डोंगरावर 5 लेण्या, काही मंदिरं आणि माथ्यावर भली मोठी तटबंदी. बदामीचा किल्ला पाहून आता आम्ही निघालोय अगस्त्य सरोवराकडे. हे भूतनाथ मंदिर जे अगस्त्य सरोवराच्या पूर्वेला आहे. हे कल्याणी चालुक्य शैलीत जे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मंदिरांच्या स्थापत्यकलेचे मिश्रण आहे.
बदामीची मंदिरे त्यांच्या रॉककट आर्किटेक्चरसाठी जगप्रसिद्ध आहेत. इथली बहुतांश मंदिरे थेट लालसर दगडाच्या कड्यांमध्ये खणून बनवली आहेत. या शैलीला दक्षिण भारतीय द्रविडियन आर्किटेक्चर असे म्हटले जाते. या खडकांना कोरून चालुक्यांनी केवळ मंदिरे नव्हे तर स्थापत्यकलेचा एक आविष्कारच उभा केला आहे. बदामीचा सर्वात शांत आणि सुंदर व्ह्यू म्हणजे भव्य भूतनाथ मंदिर. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर अत्यंत सुंदर आणि शांत वाटते. तलावाच्या किनाऱ्यावर लाल खडकांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले हे मंदिर एक शांत आणि विस्मयकारक अनुभव देतं. इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये अशा प्रकारे लाईट अँड व्हेंटिलेशनची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. विष्णु का तीसरा अवतार, सेकंड तो गणपति आता है, थर्ड तो ब्रह्मा आता है, फोर्थ तो शिवा आता है, फिफ्थ तो विष्णु आता है, वो तो ब्रह्मा त्रिमूर्ति आता है, सिक्स्थ तो दुर्गा माता आता है, वो तो पार्वती का अवतार आता है, सेवेंथ तो नरसिंह माता, वो तो विष्णु का चैरली होता. आणि शेवटी बदामी लेणी पाहून आम्ही निघालो पट्टदक्कलकडे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि आमचे पट्टदक्कल व हंपी येथील पुढील ब्लॉग्स पाहण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा.